नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी म्हणजे आजच्या या दिवसापासून आरोग्य विभाग भरती 2023 ही परीक्षा सुरू झालेली आहे। प्रामुख्याने आरोग्य विभाग ग्रुप डी आजच्या या आरोग्य विभाग भरतीमध्ये आज आलेले जे काही प्रश्न होते, पेपर कशा पद्धतीने होते, प्रामुख्याने आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जसे की परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार आजचा हा खास व्हिडिओ आरोग्य विभाग भरती 2023 आज दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी विचारण्यात आलेले सकाळच्या सत्रातील प्रामुख्याने प्रश्न या ठिकाणी व त्याची उत्तरे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आरोग्य विभाग भरती 2023 म्हणजे आज परीक्षेत विचारलेली प्रश्न व त्यांची उत्तरे या ठिकाणी आपण पाहूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आज विचारण्यात आलेला, दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? बघा, जीकेवर आधारित आजच्या या आरोग्य विभाग भरती 2023च्या म्हणजे आजच्या या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न पहा। दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे आपलं महाराष्ट्र। 9 जानेवारी 2023 हे या ठिकाणी तारीख देखील तुम्ही नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून उद्या परवा होणाऱ्या या परीक्षेसाठी तुम्हाला अतिशय फायदा ठरणारे या ठिकाणी प्रश्न आहेत। बघा, पुढचा प्रश्न आज विचारण्यात आलेला बघा, भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव कोणते? तर बघा, कोणते आहे आपल्या भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव? जम्मू मधील पल्ली हे काय आहे? हे गाव आपल्या भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव आहे। पुढचा प्रश्न, अभिनव दर्पण वृत्तपत्र कुणी सुरू केले? तर बघा, कुणी सुरू केलेला आहे अभिनव दर्पण? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल। बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 रोजी अभिनव दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले आहे। पुढचा प्रश्न पहा, प्लासी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर बघा, कोणत्या राज्यामध्ये आहे प्लासी हे ठिकाण? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये हे ठिकाण आहे। पुढचा प्रश्न, निलगिरी पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे? असाही प्रश्न आजच्या या आरोग्य विभाग भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे। तर बघा, भारताच्या कोणत्या दिशेला आहे निलगिरी पर्वत? आग्नेय या दिशेला निलगिरी पर्वत हे भारताच्या आग्नेय दिशेला आहे। पुढचा प्रश्न, महात्मा फुले जन्मदिन कधी असतो? बघा, कशा पद्धतीचे प्रश्न या आरोग्य विभाग भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत। प्रामुख्याने महात्मा फुले यांच्यावरती देखील प्रामुख्याने वारंवार प्रश्न हे तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये देखील होते, जसे की सत्यशोधक समाजावरती, तसेच महात्मा फुले यांच्या वेगवेगळ्या ग्रंथावरती, अशा पद्धतीने महात्मा फुले यांच्यावरती देखील तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले होते। तर आरोग्य विभाग भरतीमध्ये देखील त्यांच्यावर प्रश्न हमखास विचारण्यात आलेला आहे, तो म्हणजे महात्मा फुले यांचा जन्मदिन कधी असतो? तर बघा, कधी असतो? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल। 11 एप्रिल 1827 या दिवशी महात्मा फुले यांचा जन्मदिन असतो। पुढचा प्रश्न बघा, IRCTCने रेल्वे तिकीट बुकिंगसाठी कोणते ॲप लॉन्च केले? तर बघा, कोणते ॲप लॉन्च केलेला आहे IRCTCने? प्रामुख्याने IRCTC रेल कनेक्ट ॲप हे लॉन्च केलेलं आहे। बघा, महत्त्वाचे या ठिकाणी प्रश्न आहेत, नोट डाऊन करून घ्या, जसे की तुम्हाला उद्या परवा जे काही या आरोग्य विभागाचे परीक्षा देणार आहेत त्या परीक्षार्थींना या व्हिडिओचा या प्रश्नाचा अतिशय मोठा फायदा होणार आहे। बघा, पुढचा प्रश्न, कार्य करण्याच्या दराला टिंब म्हणतात? बघा, विज्ञानावर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न आहेत? ऊर्जा म्हणजे कार्य करण्याच्या दराला ऊर्जा असे म्हणतात। पुढचा प्रश्न, रसिया नृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर बघा, कोणत्या राज्याचे आहे रसिया नृत्य? राजस्थान या राज्याचे हे रसिया नृत्य आहे। पुढचा प्रश्न, महसूल अधिनियम 1966 याच्यावरती देखील एक प्रश्न होता, असा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे। तसेच RTI याच्यावरती देखील एक प्रश्न आजच्या या आरोग्य विभाग भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते। त्यानंतर मराठीवर काही प्रश्न होते, जसे की विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून ते प्रश्न कशा पद्धतीचे होते, कोणत्या घटकावर होते ते या ठिकाणी आपण पाहूया। बघा, भ्रतार समानार्थी शब्द आजच्या या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते।
तसेच कावळा या शब्दाचा देखील समानार्थी शब्द विचारण्यात आलेले होते आणि मेघ या शब्दाचा समानार्थी शब्द आजच्या परीक्षेमध्ये भ्रतार, कावळा, मेघ या तीनही शब्दाचा समानार्थी शब्द हे विचारण्यात आलेले होते। तसेच पुढचा प्रश्न कोणता होता बघा, म्हणींना टिंबटिंब असेही म्हणतात असाही एक प्रश्न होता। त्यानंतर बघा, अति तिथे माती याही म्हणीचा उल्लेख आजच्या या परीक्षेमध्ये करण्यात आलेला होता। पुढचा प्रश्न, वाक्यप्रचारांना टिंबटिंब असेही म्हणतात असाही प्रश्न आजच्या या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते। तसेच खडे फोडणे या वाक्याचा वाक्यात उपयोग विचारण्यात आलेले होते। खडे फोडणे या वाक्याचा प्रामुख्याने अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा किंवा वाक्यात उपयोग करा असा प्रश्न विचारण्यात आलेले होते। तसेच विडा उचलणे याही प्रामुख्याने याही प्रश्नाचा समावेश वाक्यात उपयोग याच्यावरती देखील आधारित प्रश्न विचारण्यात आलेला होता। प्रयोग या घटकावर देखील 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते असा विद्यार्थ्यांचा म्हणणं आहे। तसेच अलंकार या घटकावर देखील मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे अलंकार या युनिट्सवरती देखील प्रामुख्याने 2 प्रश्न होते। वाक्य प्रकारावरती 2 प्रश्न होते असा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे। तसेच योग्य विरामचिन्हे या घटकावरती देखील 2 प्रश्न होते आणि मराठी व्याकरणामध्ये पॅसेज नव्हता म्हणजे उतारा हा नव्हता असा विद्यार्थ्यांचा म्हणणं आहे। त्यानंतर इंग्लिश या विषयामध्ये कशा पद्धतीचे व कोणकोणत्या घटकाला त्यांनी स्पर्श केलेले होते बघा, कोणकोणत्या युनिट्सवरती किती प्रश्न होते तेही या ठिकाणी पाहणं तितकंच गरजेचं आहे। जसे की तुम्हाला एक छोटासा मार्गदर्शन मिळणार आहे जे उद्या परवा परीक्षा देणार आहेत त्या परीक्षार्थींना। बघा, इंग्लिश या विषयामध्ये सिनॉनिमवर प्रामुख्याने 3 प्रश्न होते। त्यानंतर अँटोनियम याच्यावरती देखील 2 प्रश्न होते। आयडोमवरती 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि वन वर्ड यावर आधारित 2 प्रश्न होते आणि फिलिंग द ब्लँक याच्यावरती देखील विद्यार्थी मित्रांनो 3 प्रश्न आजच्या या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते। तसेच इंग्लिशमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आर्टिकल याच्यावरती देखील 2 प्रश्न आजच्या या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे नो पॅसेज, म्हणजे जसं मराठी व्याकरणामध्ये उतारा नव्हता अगदी तशाच पद्धतीने इंग्लिश या विषयामध्ये देखील उतारा म्हणजे नो पॅसेज हे नव्हता असा अनुभव असं म्हणणं हे विद्यार्थ्यांचं आहे। तसेच रिझनिंग अँड मॅथ्स याच्यावरती रिझनिंगवरती प्रामुख्याने म्हणजे रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स याच्यावरती देखील प्रश्न आजच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते। त्याच्यामध्ये बघा, रिझनिंग या घटकावरती 20 प्रश्न होते आणि मॅथ्सवरती प्रामुख्याने 5 प्रश्न आजच्या या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते। अशा पद्धतीने परीक्षा जे दिलेले विद्यार्थी आहेत त्या आपल्याला फोन होता किंवा त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला मेसेजद्वारे अशा पद्धतीने आजच्या दिवशी म्हणजे दिनांक 30 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या आरोग्य विभाग भरतीच्या परीक्षेमध्ये प्रमुख जे काही जीकेवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले होते, तसेच मराठी या विषयावरती, इंग्लिश या विषयावरती, तसेच मॅथमॅटिक्स, रिझनिंग याच्यावरती जे काही प्रश्न विचारण्यात आलेले होते व किती प्रश्नांची पातळी कशा पद्धतीने होते व प्रश्नांची संख्या कितीपर्यंत होती प्रत्येक युनिट्सवरती, ती माहिती आम्हाला परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार व विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार आम्हाला कळालेली आहे। तशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आरोग्य विभाग भरती 2023 आज रोजी झालेला जो 30 नोव्हेंबर 2023चा पेपर आहे आरोग्य विभाग ग्रुप डी आजच्या या दिवशी विचारण्यात आलेले व पेपरचा पॅटर्न कशा पद्धतीने होता तो थोडक्यात या ठिकाणी आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। जसे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।